नमाज चालू आहे, थोडं थांबा. हॅलो हॅलो हॅलो, ऐका आणि आवाज लक्ष करा. आज आमचे मित्र, कारण गुड्डू भैया आमचे शिष्य, यांना आम्ही खूप खूप कुस्त्या शिकलेल्या आहे. कारण कुस्ती करणं आणि कुस्तीत नाव करणं, आताच आपले चव्हाण साहेब यांचं जिल्ह्यात नाव निघलं. कारण बैल घरपरत आहे आणि घरपरत बैल पाळलेले आहे. पण एकाच नाव का निघतं का, त्याला मर्दानी खेळ खेळायला लागतो. असंच मला एक 2 मिनिटं यायला द्या, 2 मिनिटं बोलणार आहे मी आपल्या गावकऱ्याला आणि आजूबाजूवाल्याला. कारण खूप काही आपल्या आजूबाजूनं परिसरामध्ये खूप शोक झाले. तुम्ही त्या शोकात तुम्ही वया चालले, त्याच्यावर तुम्ही स्वतः नियंत्रण करा, त्याचं काळजी घ्या. कारण आपण काय करतो, आपलं नाव काय निघणार आहे, देशी पिल्यानं नाव निघणार नाही, हे लक्षात ठेवा. याला चांगलंच वागायला लागेल. आणि काहीतरी नाव कमाला म्हणजे सोपं नाही. कोणाचं तिथे नाव निघतं कारण त्याला देशी पिणं किंवा भंगार वागणं, त्या भंगारचं कधी नाव निघणार नाही. कारण तिची मंगत आहे, मरा पण किती रुपये उरा, असे काही पैलवान गावकऱ्याने नाव कामाचं. आणि आज आपल्या गुड्डू भाऊनं एवढा मोठा मर्दानी खेळ ठेवला. पैलवान हॅलो, आज सगळ्याचं स्वागत करतो. आपल्याला सगळ्याचं सहकार्य झालं, सगळ्याचं सहकार्य करून आज गुड्डू भाऊनं तुमच्या समोर इकडे तुम्हाला खुर्ची आणि गुड्डू भाऊच्या वाढदिवसानिमित्तानं गुड्डू भाऊच्या वाढदिवसानिमित्तानं आज हे आकडा ठेवण्यात आला. आणि सगळ्याचं पैलवानाचं शब्दासमोर सगळ्याचं स्वागत आहे. कारण सगळे गावकऱ्याचं आणि बाहेरून आलेल्या माणसं पाहुणे वाणीचं सगळं सहकार्य करतो मी. आणि हीच तारीख, हेच वर्ष, पुढच्या वर्षी सुद्धा. आणि महिला पैलवान जे आल्या पुढे या फटाफटा. नवीन कोणी उडू नका, पोरगा कोणाचं ओळखीचे वेळ असेल ते त्याला लावू नका. जे खेळलेले त्याला लगेच लावू नका, बंद करा देता. कारण आपल्याकडे कमीत कमी 50 पैलवान 100 पैलवान नवीन येतात. आणि हे जे खेळवलं त्यालाच खेळायला लावलं तुम्ही फटाफट. याचं थोडं बंद करा, ही काळजी घ्या तुम्ही. आता जरी तुमच्या ओळखीचे मुलं असत त्याला बसून द्या, त्याचे 5-5 कुस्ती झाले आता लोक. आता नवीन एक चॅनल द्या, बघतो एक कुस्ती होईल. या महिला म्हणून पुढे या. आणि ज्यांना खेळायची त्याला फटाफट मध्ये या. तुम्ही म्हणता बाद मध्ये आम्ही आत्ताच मागून आलो, ते मग चालणार नाही. मध्ये बसा फटाफट. जेवढे खेळणार आहे ते समोर येऊन बसा. ज्यांना कुस्ती खेळायची आहे, मी स्वतः कुस्ती खेळणारा माणूस मांग आणि बसा, त्याला पुढे येऊन बसा. तो दिसतो काय हो खरं खेळणार आहे म्हणून. तुम्ही मांग बसाल, इथे खेळणार बाकी त्याला काही दिसणार नाही. आता बारीक कुस्त्या बंद करून टाका. यायला करा, अर्धी करा, सोडा फटाफट. तुम्ही जे खेळलेले यायला करा, ते अर्धी कुस्ती. ते फुपाट्यानं 3-3 बाऱ्या पडल्या आतापर्यंत. बस करा, त्याच्या फुल झाले औषध. नवीन कुस्त्या होत्या 2-4. अगदी जबरदस्त कुस्तीचं मैदान चालू आहे. पैलवान गुड्डू भैया पठाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेण्यात आलेलं कुस्तीचं मैदान. खऱ्या अर्थाने कशाचा कार्यक्रम घ्यायचा, पुरुषार्थाने मर्दुंकीचा. कुस्ती वाढावी, कुस्ती फुलावे, कुस्ती भरावी म्हणून अट्टाहास. आपल्या गावची तरुण पिढी ही बलशाली व्हावी, निरोगी व्हावी, निर्वेष्टी व्हावी म्हणून अट्टाहास केलेला. गावची तरुण पिढी निरोगी व्हावे, निर्वेष्टी व्हावे, बलवंत व्हावी, बलदंड व्हावी म्हणून हा पैलवान गुड्डू भैया मित्र परिवाराच्या वतीनं एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला. आणि हे कुस्तीचं मैदान दरवर्षी याच तारखेला याच हॅलो हॅलो हॅलो, हॅलो. या ऐतिहासिक सुंदर पर्वाला सुरुवात झाली.
आणि एक पहिलं पर्व वाढदिवसाचं औचित्य आणि हे कुस्ती मैदान याच तारखेला पुढच्या वर्षी याच महिन्यात दरवर्षी घेतलं जाणार म्हणून बाबाभाई पठाण प्रसिद्ध उद्योजक आसेगावकर जाहीर केलेला आहे त्यांना. प्रेक्षक मंडळी उभारीला ध्वज ही लोकांवरती ज्याची कीर्ती चराचरी ही विजय पताका आता खाली टेकवायची नाही म्हणतात. हे कुस्तीचं मैदान बाबाभाई दरवर्षी घेणार का? प्रेक्षक मंडळी टाळ्या करा, टाळ्या करा, टाळ्या करा. आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता गुड्डू भैया आणि बाबाबाई यांच्या आई वडिलांना द्यावं तेवढं धन्यवाद कमीच आहे. शुद्ध विजा पोटी फळे रसाळ घुमटे. पैशावाली माणसं काय कमी आहेत का या तालुक्या जिल्ह्यात? परंतु पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे खर्च करायचा नाही याच जाण आणि भान असणारी माणसं ही आशेगावची मंडळी. मुख्या प्राण्याला सुद्धा स्वतःच्या लेकरापेक्षा जीव लावणारी माणसं या भागात. म्हणून तर हिंद केसरी बैलाचं नाव झालं महाराष्ट्रात. सर्जेरावजी चव्हाण यांचा बैल आज महाराष्ट्रात नाव केला. मराठवाड्याची भूमी किती कसदार आणि पाणी किती दमदार त्या बैलानं दाखवून दिला. आपण तर माणसा तो अशक्य ते शक्य करिता साहसा कारण अभ्यास तुका म्हणे. या जगावरती अशक्य अशी गोष्ट कुठलीच नाही. फक्त माणसानं मनामध्ये ठरवू लागतं. आताच या ठिकाणी सकाळी आपण अतिशय सुरत मार्गदर्शन गावासाठी केलं. कालवाय तुम्ही एकदा हाव म्हणू नका, नाही म्हणा. आपले माणसं आहे, आपला एकच माणूस राहील मध्ये. गावातले 2 व्यक्ती आपण जे आयोजन कमिटीने ठेवले मुक्तार भाई ते आहे ना, ते बरोबर करतील. आपण फक्त कुस्त्याचा आनंद घ्यायचा आहे. आताच आपण आम्ही फुकट म्हणत नाही, आप्पा आमचे मार्गदर्शन आहे. चांगला संदेश पैलवानासाठी व गावकऱ्यासाठी दिलाय. याला म्हणता मैदानी खेळ. मैदानी खेळ काय असतो या ठिकाणी